ब्रॉट टू यू बाय विगार्ड। आज अजून 2 सभा आहेत। आपण खरं म्हणजे साहेबांचं भाषण ऐकायला आलेलं आहात। माझी तुम्ही अनेक वेळा भाषण ऐकलेली आहेत, पण या मतदारसंघामध्ये लोकसभेचे आपले उमेदवार म्हणून सत्यजित पाटील यांची उमेदवारी घोषित केली तेव्हापासून आपल्या सगळ्यांच्यात एक चैतन्य निर्माण झालेलं आहे की आपण सगळे आता ही निवडणूक जिंकू शकतो। सुरुवातीला आपण वाट बघत होतो, उमेदवार कोण ठरतोय, मागं पुढे होत होतं, पण एकदा निर्णय झाल्यावर मात्र सगळ्या मतदारसंघातून लोकच आज सांगतायत की सत्यजित आबा 100% विजयी होतील। या मतदारसंघामध्ये शिराळा विधानसभा मतदारसंघात मानसिंग भाऊ आमदार झाल्यानंतर विकासाला मोठी गती मिळाली। 19 ते 22 या वर्षामध्ये जलसंपदा मंत्री मी झालो तेव्हा त्या तीन वर्षाच्या कालखंडात वाकोडे योजनेसाठी जवळपास 600 कोटी रुपयाचा निधी आणला। योजना थांबू नये म्हणून ती योजना नाबार्ड मध्ये ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। घातली आणि नाबार्डच्या माध्यमातून 574 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले, ते देखील सतत टप्प्याटप्प्याने येत राहिले आणि त्यामुळं सांगण्यासारख्या अनेक योजना आणि कार्यक्रम आहेत। पण या ठिकाणी बाकीचे लोक येऊन सांगतात की आता वाकुर्ड्याला आम्ही निधी देऊ। वाकुर्ड्याला निधी देण्याचं काम जवळपास आता पूर्ण झालेलं आहे। आता वाकुर्डे टप्पा 2 वाळवे तालुक्यात आष्ट्यापर्यंतचा काम हे हळूहळू आता सुरू होईल। त्याला देखील भविष्य काळात आपण लवकरात लवकर पूर्ण करू। आज आपल्या सर्वांना देशाची परिस्थिती माहिती आहे। महाराष्ट्रभर मी अनेक ठिकाणी जाऊन आलो। महाराष्ट्रात आदरणीय शरद पवार साहेबांना प्रचंड असा प्रतिसाद सामान्य लोक द्यायला लागलेले आहेत। महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपल्या राष्ट्रवादीने 10 उमेदवार उभे केले, पण अन्य उमेदवारांच्या ठिकाणी देखील पवार साहेब जाऊन त्या ठिकाणी प्रचारात सहभागी होत आहेत आणि पवार साहेबांना सगळीच लोक, सगळ्याच महाराष्ट्रातली आज आपल्या ठामपणाने प्रतिसाद देत आहेत। खरं म्हणजे उद्धव ठाकरे साहेब आणि पवार साहेब या दोघांना सगळा महाराष्ट्र एकत्रितपणानं या प्रचारात एकत्रित आहेत हे बघून सगळ्या महाराष्ट्राने त्यांच्या मागे ताकद उभा करायचं ठरवलंय। आतापर्यंत 2 राऊंड निवडणुकांचे 2 फेऱ्या झाल्या, त्या दोन्ही मधले कुठलाही उमेदवार, कुठलाही मतदार की कुठलाही सरकारी अधिकारी असं म्हणत नाही की महाविकास आघाडी विजयी होणार नाही। जवळपास सगळे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जागा हिंगोलीपर्यंतचा प्रचार झालाय, मतदान झाले, त्या सर्व ठिकाणी अतिशय सकारात्मक रिपोर्ट यायला लागलेले आहेत। आज आम्ही सगळ्या महाराष्ट्रात वेगळ्या ठिकाणी जातो त्यावेळी देखील लोकांचा प्रचंड उत्साह हा महाविकास आघाडीला यंदा निवडून द्यायचं या भूमिकेचा आम्हा सगळ्यांना दिसतो। आणि म्हणून या मतदारसंघात माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, हा तर आपल्या घरचा मतदारसंघ आहे। शिवसेनेची मशाल हे आपलं चिन्ह आहे आणि या मशालीच्या चिन्हाच्या वेळी आपण या चिन्हाच्या मागे सगळ्यांनी ताकद उभी करावी, घराघरापर्यंत जावं। सत्यजित आबांची उमेदवारीच सगळ्यात मोठी ताकद ही शिराळा विधानसभा मतदारसंघ, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ, शाहूवाडी आणि पन्हाळा विधानसभा मतदारसंघ या 3 मतदारसंघातच माझी खात्री आहे की जवळपास लाखापेक्षा जास्त मताधिक्य आपल्याला मिळवता येईल आणि त्यावर सत्यजित आबा 100% विजयी होतील। हातकणंगले देखील कुठं कमी पडणार नाही। इचलकरंजी शहरात देखील फार चांगली परिस्थिती जेव्हापासून सत्यजित आबा फिरून आले तिथं आहे आणि आतापर्यंतचा इतिहास आहे की आपल्या विरोधी उभे राहिलेली लोक कधी 50%च्या वर शिरोळमध्ये गेलेली नाहीत आणि त्यामुळे शिरोळला देखील
फार चांगली अवस्था निर्माण होते. आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीत आपण कष्ट ताकदीनं काम करणं, 7 तारखेला जास्तीत जास्त मतदान केंद्रावर आणणं आणि मतदारांना हे सांगणं गरजेचं आहे की आतापर्यंत पवार साहेबांनी आणि महाराष्ट्रात करोनाचा काळ असताना देखील उद्धव ठाकरेंनी जे काम केलंय त्याकडे बघून मतदान करा. काल परवा मी बघितलं, मोदी साहेब आमचे म्हाडा लोकसभा मतदारसंघात भाषण करताना म्हणाले की FRP आम्ही वाढवली, आमचं सरकार होतं त्यावेळी वाढवली. मोदी साहेबांना कदाचित हे माहीत नसेल की FRP कुणी वाढवायची गरज नाही. शरद पवार कृषी मंत्री झाले त्यावेळी या देशात ऊस उत्पादकांना योग्य दाम मिळालं पाहिजे म्हणून भारतातल्या वेगवेगळ्या संघटना, शेतकऱ्यांच्या कार्यकर्ते, प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून असा फॉर्म्युला तयार केलेला आहे की दरवर्षी ती FRP वाढत जाते. आणि त्यामुळे FRP वाढल्याचं क्रेडिट मोदी साहेबांना नाही. जी आज खर्च आहे, जो आज रिकव्हरी आहे, जी आज साखरेचे दर आहेत, यावर आधारित आज FRP वर चाललेली आहे. आणि त्याचं सूत्र, त्याचा फॉर्म्युला हा पवार साहेबांनी काही वर्षापूर्वी ठरवलेला आहे. हे नरेंद्र मोदी साहेबांना पवार साहेब सांगायला बहुतेक विसरलेले दिसत आहेत पूर्वीच्या त्यांच्या भेटीत. पण मी आज त्यांना आठवण करू इच्छितो, या देशात ऊस उत्पादक असो, केळी उत्पादक असो, कांदा उत्पादक असो, सोयाबीन उत्पादक असो, या सगळ्यांचे प्रश्न निर्माण भारतीय जनता पक्षाने केले. ऊस चांगल्या बऱ्यापैकी चाललं होतं सगळं, तर इथेनॉलची एक्सपोर्ट बंद करून टाकला, साखरेची निर्यात केली, बंद केली. कांदा बरा चालला होता, कांद्याची निर्यात बंद केली. केळी आणि संत्र बांगलादेशला जातं, तिकडं बांगलादेशनं आपल्या या केळी आणि संत्र्यावर आयात कर लावला. मी त्यावर जास्त बोलत नाही, पण या 5 वर्षात या देशातला शेतकरी अधिक अडचणीत आणला आणि ते कमी वाटलं म्हणून भारतातल्या शेतकऱ्यांच्या सगळ्या शेतीच्या अवजारावर कर लावण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलं. 18% कर तुम्ही नांगर खरेदी करायला जावा, ट्रॅक्टर खरेदी करायला जावा, शेतीचं कुठलंही अवजार, तुमच्या ग्रीन हाऊस साठी प्लास्टिकचा कागद जरी खरेदी करायला गेला तरी त्याच्यावर टॅक्स आहेच. आणि त्यामुळं या देशात माझ्या हातात राष्ट्रवादीनं तयार केलेला शपथनामा, पवार साहेबांनी घोषित केलेला आमचा जाहीरनामा आहे, काँग्रेसचाही जाहीरनामा याच धर्तीवर आहे. आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आमचं सरकार आलं तर भारतातल्या शेतकऱ्यांच्या शेती अवजारावरची, शेतीसाठी खरेदी करणाऱ्या कोणत्याही गोष्टीवर भारतातल्या शेतकऱ्याला टॅक्स, GST द्यावा लागणार नाही, ही आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कबूल केलेलं आहे. आम्ही हे सांगितलेलं आहे की गरिबाच्या घरात अन्नाची, जेवणाची भ्रांत होऊ नये म्हणून या देशातल्या गरीब घरात 1 लाख रुपये दरवर्षी महिलेच्या नावानं देऊ. म्हणजे वर्षभर तिच्या जेवणा खाण्याच्या संदर्भातला प्रश्न जर एखाद्या वेळी तयार होत असेल तर त्याला मदत करण्याची भूमिका आहे. या देशात डिग्री आणि डिप्लोमा पास होऊन कोणी बाहेर आला, वर्षभर नोकरी अलीकडे मिळत नाही म्हणून 8,500 रुपये प्रत्येक तरुणाला, डिग्री आणि डिप्लोमाहून बाहेर आला की 8,500 रुपये प्रत्येक तरुणाला 1 वर्षासाठी स्टायपंड म्हणून देण्याचं, म्हणजे 1 लाख रुपये स्टायपंड म्हणून देण्याचं काम करू. आणि त्याच्या पलीकडे जाऊन भारतामध्ये जातनिहाय जनगणना करण्याचं धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे, ते आम्ही जाहीर केलेलं आहे. आणि जातनिहाय जनगणना केल्यानंतर भारतामध्ये 50% वर आरक्षण जाणार नाही अशी इंदिरा साहनी खटल्यामध्ये निर्णय झालेला आहे. आणि त्यामुळं कोणाचंही आरक्षण मागणारे अनेक आहेत, वेगवेगळे मोठमोठे समाज आहेत, मराठा समाज देखील आरक्षण मागतोय आणि त्याबद्दल काही निर्णय झाले, पण 50% लिमिट ओलांडू नये हे इंदिरा साहनीच्या त्या खटल्यामध्ये त्यावेळी निकाल झालेला आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे की भारतातल्या सर्व जाती धर्माची जनगणना करू, त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे जातनिहाय आरक्षणाची व्यवस्था करू आणि ती करत असताना 50% आरक्षणाचा जो अडथळा आहे तो दूर करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करू.
असं आम्ही जाहीर केलेलं आहे. ही आमची भारतातल्या जनतेला कमिटमेंट आहे. आणि म्हणून मित्रांनो, माझी आपल्याला विनंती आहे की हे जे सगळे वाद निर्माण झालेले आहेत, मागच्या काळात झाले, हे सगळे मिटवायचे असतील तर जात न्याय जनगणना, लहान लहान जातीतल्या लोकांना देखील न्याय देण्याची भावना आणि जे 50% आरक्षणामुळे अडकलेलं आहे ते सगळं दुरुस्त करायचं असेल तर कायद्यात दुरुस्ती संसदेत जाऊन करण्याची मोदी साहेबांना अनेक वेळा विनंती सगळ्यांनी केली, पण त्यांनी मान्य नाही केली. पण आम्ही आमच्या जाहीरनाम्यात आणि काँग्रेसनं त्यांच्या जाहीरनाम्यात ही घोषणा केलेली आहे. आणि म्हणून आपले जे जे प्रश्न 5-10 वर्षात या सरकारने तयार केले ते सगळे प्रश्न, मग जीएसटी दुरुस्त करू, 18% जीएसटी आम्ही जरा सौम्य करण्याचं काम करू, पेट्रोल डिझेलची जी वाढती महागाई त्याला मर्यादित करण्याचं काम करू, गॅस सिलेंडर आमच्या आया बहिणींना 1200 रुपयापर्यंत मध्ये गेलेला, आता निवडणुकीकडे बघून ते 900 का 800 रुपयावर आले. पण निवडणूक झाल्यानंतर जर पुन्हा कमळ आलं, पुन्हा जर हे आमचे एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे खासदार दिल्लीला जर तुम्ही पाठवले तर या देशातलं पेट्रोल 105 रुपयाचं 115 रुपये होईल, डिझेल 97-98 ला रेंगाळले, कारण लाज वाटते निवडणुकीत लयच मार पडेल म्हणून. पण निवडणूक झाल्या हे बहादर जर परत सत्तेवर आले तर तेच डिझेल हे 105 आणि 108 रुपयावर पोहोचवतील. आणि तुमचा गॅस ही लोक जे 1200 पर्यंत पोहोचला होता तो 1500 आणि 2000 वर न्यायला देखील कमी करणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की विचार करून मतदान करण्याचे आव्हान तुम्ही मागे जाऊन मतदारांना करा. या देशाचं संविधान वाचवायचं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना टिकवायची असेल, तुमचा माझा मताचा अधिकार शाबूत ठेवायचा असेल तर आपण या देशात पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा आपण पुनरुच्चार केला पाहिजे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आपल्या काँग्रेस पक्षाचे एकत्रित आमची महाविकास आघाडी आहे, त्याच्यावर निवडून येणारे आणि आपल्या सर्वांचं चांगल्या पद्धतीनं योग्य असं प्रतिनिधित्व करणारे आमचे सत्यजित आबा, सरळ साधा, सगळ्यात मिसळणारा आणि तुमच्याकडे परत येणारा. प्रॉब्लेम आपला असा आहे की ज्याला पाठवतो ते परत येत नाही. त्यामुळे आता निवडलेला उमेदवार हा मानसिंग भाऊंनी, मी, बंटी पाटलांनी, पलीकडं आमचे आमदार आवळे साहेब आहेत, त्यांनी, आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं की हाच सगळ्यात उत्तम उमेदवार आहे आणि तो परत येईल, तुमच्यात मिसळेल आणि तुमच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी दिल्लीपर्यंत जाऊन तुमच्यासाठी लढेल. हा विश्वास या निमित्तानं बाळगतो. त्यांचं चिन्ह मशाल आहे. मशाल चिन्ह हे या लोकसभेपर्यंतच आहे. मी उभा राहीन, मानसिंगराव नाईक उभा राहतील, त्यावेळी तुतारी वाजवणारा पुरुष, नाहीतर बल्ल्या होईल. तुम्ही ऐन वेळी विचार भुडकाल कुठं गेलं तर हे मशाल आत्ताच आहे. आमच्या दोघांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे आणि ते पवार साहेबांचं चिन्ह आहे. आज महाराष्ट्रभर पवार साहेबांचं स्वागत, महाराष्ट्र सगळा अख्खा त्यांच्या मागे आहे. आणि देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात जाऊन शरद पवार साहेबांच्यावर टीका करण्यात धन्यता मानतायत. ते म्हणतायत की शरद पवार साहेब ही आत्म्याचं त्यांना उपमा दिली. महाराष्ट्राचा खरा आत्मा शरद पवारच आहे. त्यामुळं महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा राहून 4 जूनला ज्या दिवशी मतपेटी उघडतील नरेंद्र मोदी, त्यावेळी मला खात्री आहे, तुमच्या जीवावर मी हे बोलतोय, की तुम्हाला महाराष्ट्रातल्या 48 पैकी 35 जागा शरद पवार, उद्धवजी आणि राहुल गांधींच्या निवडून आलेल्या दिसतील. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी कामाला लागावे एवढीच विनंती करतो आणि आदरणीय पवार साहेबांना आपल्याला मार्गदर्शन करायला विनंती करतो. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.